तीन दिवस झाले बाई आलं खोटं आहे. आणि पाणी तर एवढं खराब येतंय की तुम्ही पाहणार सुद्धा नाही ते पाणी. आणि 12 महिने तसंच पाणी येतं आमच्या. जळगावच्या तहानलेल्या जनतेचा संताप अनावर. 3 मंत्र्यांच्या जिल्ह्यात पाणी महाग, प्रशासन मात्र आंधळे बहिरे. जळगाव जिल्ह्यात पाण्यासाठी सुरू असलेला हाहाकार आणि प्रशासनाची निष्क्रियता आता धडा शिकवण्याच्या पातळीवर पोहोचली आहे. जिल्ह्याला 3 दिग्गज मंत्री लाभले आहेत. जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचे दावे केले जात आहेत. पण वास्तव काय? तर जळगावकरांच्या घशाला पडलेली कोरड मंत्र्यांच्या एसी केबिनपर्यंत पोहोचत नाही, हेच आजचे भीषण सत्य आहे. पाणीवाले बाबा कोण? जनतेला उत्तर हवे. पाणीवाले बाबा अशी बिरुदावली मिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी हे सांगावे की तुमच्या नावाला साजेसं असं नक्की काय काम तुम्ही जळगावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी केलं आहे. स्वतःच्या जिल्ह्याला पाणी देऊ शकत नाही ते बाबा नक्की कोणत्या पाण्याचे? लोकांच्या संयमाची परीक्षा पाहणे आता थांबवा. जर काम करता येत नसेल तर त्या पदावर बसण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला आहे का, असा खणखणीत सवाल आज जनता करत आहे. पहूरमध्ये संतापजनक वास्तव. नागरिकच बनले खोडकामगार. पहूर गावातील दृश्य पाहिली की लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास उडून जातो. सरकारी टँकर आणि नळ योजना केवळ कागदावरच्या आकडेवारीत खेळत असताना गावातील नागरिकांना स्वतः खड्डे खणून झील तयार करून पाणी मिळवावे लागत आहे. 21व्या शतकात माणसाला पाण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागत असेल तर आपल्या प्रशासन व्यवस्थेला लाज वाटली पाहिजे. हे विकास आहेत की नागरिकांच्या नशिबातला शाप? संकटमोचक गिरीश महाजन, तुमच्या जिल्ह्याचे संकट कधी टळणार? संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्या कार्यक्षेत्रातच पाणीटंचाईने थैमान घातले असताना मंत्र्यांचे हे मौन नक्की कशाचे द्योतक आहे? 3 मंत्र्यांच्या वरदहस्ताखाली जळगावकर तहानेने व्याकुळ होत असतील तर हे सुराज्य आहे की अराजकता? जनतेचा थेट इशारा. पाणी हा तुमचा क्रेडिट मिळवण्याचा विषय नाही, तर तो नागरिकांचा जगण्याचा मूलभूत हक्क आहे. आता जनतेचा संयम सुटला आहे. येणाऱ्या काळात जर पहूरसह संपूर्ण जिल्ह्यातील पाणी टंचाईचा प्रश्न युद्धपातळीवर सोडवला गेला नाही तर जळगावकर रस्त्यावर उतरून मंत्र्यांच्या घराचा रस्ता चुकवल्याशिवाय राहणार नाहीत. प्रशासन हे लक्षात ठेवेल तर बरे. आम्ही विचारत आहोत, 3 मंत्री असूनही पाणी टंचाई का? सरकारी निधी नक्की कुठे जिरतोय? जबाबदारी निश्चित करून मंत्र्यांचा राजीनामा मागणार कोण? कुकडे गेले काय गेले, आम्ही मारू आमचे जीव चालले. समजलं का भाऊ? 8 दिवस सकाळी पाणी राहत नाही. अरे 3 दिवस झाले बाई आलं खोटं आहे. खोटं असेल पाणीच नाही. हात धुवायला पाणी, हात धुवायला एवढी आणि तर चालली. 1 महिना झाले पाणी नाही आमच्याकडे. पाणी येतं तर ते लगे वापरायच्याही लायक नाही, पण मग ते बी येत नाही आता 1 महिन्यापासून. विकतचं पाणी घेऊन रोज प्यायले विकतचं पाणी घेणं लागतंय. तर काय करायची ती? या गल्लीत तर बिलकुल नळ नाही तर काही नाही. हापसणी नाही का, नळ नाही का, विहीर नाही, आड नाही. नदीमध्ये जिरे खणले, त्या जिऱ्यातून पाणी आणताय, आंघोळी करणं चालू आहे. प्याले बी नाही, विकत पाणी घेणं पडतंय दादा. 20 रुपयाचे जे 1 जार, रोज 20 रुपयाचा 1 जार घेणं लागतोय. तर काय करा सांगा तुम्हीच. ग्रामपंचायत आता ते मंदिरासाठी तिथून ते पाणी चालू होतं. आता ते मंदिराचं काम बंद ठेवलं आणि ते लोकांना पाणी भरू देणं लावलंय तिकडे उभ्या गल्लीवर. तर काय करा, इकडे तर कोणचंच साधन नाहीये पाण्याचं. करा, आमच्याकडे पाणी नाही आहे. आमच्याकडे महिना झाले पाणी नाही. आम्ही विकत पाणी घ्या का पोट भरा, काम नाही आम्हाला. या वयात पाणी भरावं या वयात मला काम होत नाही दादा. तशीच मी पाण्याला बी जाते, कामाला बी जाते. कुठून आणते पाणी? पाणी तिकून आणता, नदीचं जिऱ्याचं. रात्रात जागे राहता आणि त्या पाण्यासाठी नंबर लागत नाही त्या जिऱ्यावर सुद्धा. टँकर येत नाही का? टँकर येत नाही. येतं पण मग 1,500 2,000 कुठून पैसे भरा दादा आम्ही? नळणी का गावात? नाही, आता तर नळाला पाणी येत नाही. किती दिवसात नळाला पाणी येतं? आता 1.5 महिना झाला नळाला पाणी येत नाही. पाणी एवढं घाण आहे. पाण्यास आम्ही वापरताय घाण. मग घरात तुम्ही कसं राहताय आता? मग काय करा, तसंच पाणी वापरताय. कुठून आणा पाणी? कोणी देत नाही. लोक म्हणतात आमच्याकडे जेवण करी जा, पण पाणी नको मागा. प्यायचं पाणी कुठून आणता? मग आम्ही हेच पाणी पित आहे गाई संगत.
खराब पाणी हा हेच पाणी खराब पाणी पिताय आम्ही गाई घेतात गेले मग तेच पिता कोणी देत नाही कुडी पैसे पुरा आम्ही कमावणार कोणी नाही एकटी बाई मी काय करू पोट भरू का एकटाचं पाणी घेऊ नाव ताई तुमचं सुभद्रा रामदास बारी